तुम्ही नकारात्मक गोष्टी निर्माण करता आणि नंतर त्याविरुद्ध झगडत राहता. ते तुमचे विचार आहेत. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमच्या मनातून काढू शकलं पाहिजे, हवं तेव्हा पुन्हा ते मनात आणू शकलं पाहिजे, हो ना? तुमच्या हवं तेव्हा ते तुमच्या मनात आणणं आणि बाहेर टाकणं तुम्हाला शक्य झालं पाहिजे. पण सध्या तुमच्या मनातली भूतं एवढी मोठी झाली आहेत की तुम्हाला त्यांच्याविरुद्ध झगडायचं आहे. जर तुम्ही जिंकलात तर खरं म्हणजे तुम्ही हरलेले असता. कारण एखाद्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टीसोबत झगडून तुम्ही त्यावर विजय मिळवला असेल तर खरं म्हणजे तुम्ही हरलेले असता, नाही का? म्हणून नकारात्मक किंवा सकारात्मक विचार असं काही नसतं. विचार एकतर जाणीवपूर्वक असतात किंवा विचारांचा जुलाब चाललेला असतो. तर मग हे थांबवायचं कसं? समजा तुमचं पोट बिघडलं असेल, तुम्हाला जुलाब लागलाय, तर सर्वात पहिली करायची गोष्ट म्हणजे बाकी सर्व उपचार नंतर सर्वात आधी खराब अन्न खाणं थांबवा, नाही का? कशानं तरी जुलाब लागलाय तर सर्वात आधी खराब अन्न खाणं थांबवा. ज्यामुळे हे झालं ते ताबडतोब थांबवा. ही गोष्ट तुम्ही सर्वात आधी करायला हवी. सध्या खराब अन्न हेच आहे. तुम्ही स्वतःची ओळख तुम्ही जे नाही त्यासोबत जोडून घेतलेली आहे. आता तुम्ही काहीही केलं तरी तुम्ही तुमची विचार प्रक्रिया थांबवू शकत नाही. तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करा, कोणत्याही देवाला साकडं घाला, तुम्हाला जे हवं ते करा. ज्या क्षणी तुम्ही जे नाही त्यासोबत तुमची ओळख जोडून घेता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला आवर घालू शकत नाही.